सो हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जे आहेत ना स्टॉक ऑप्शन मध्ये कसं काम करायचं. आता स्टॉक ऑप्शन मध्ये काम करत असताना सर्वात मोठं जे चॅलेंज असतं ते चॅलेंज हे आहे की जर तुम्ही इंट्राडे करताय किंवा पोझिशनल जरी करताय तिथे स्टॉक सिलेक्शन कसं करायचं. तर आता आपल्या इंडिकेटर प्रमाणे स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, कोणतं चार्ट आपल्याला घ्यायचं आहे ते आपण बघूया. सो सर्वप्रथम काय करायचंय तुम्हाला, तर तुम्हाला जे आहेत ना, तर जिथं स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं तर माझं हे एक वैयक्तिक मत आहे की आपल्याला जे निफ्टी फिफ्टीचे जे टॉपचे 10 ते 15 स्टॉक आहेत, जर आपण हेच स्टॉक जर फक्त सिलेक्ट केले ना, तर त्या स्टॉक वरती कुठलाही स्टॉक तुम्ही घ्या आणि त्या स्टॉकचा ट्रेंड अनालिसिस जो आहे ना तो एकदा ऑन करून घ्यायचा आहे. सो जसंही तुम्ही ट्रेंड अनालिसिस ऑन करता, तर आपल्याला जी टाइम फ्रेम यूज करायची असते ती जनरली यूज करतो आपण 5 मिनिट किंवा 15 मिनिट. आता प्राइस ऍक्शन असल्यामुळे 5 मिनिट 15 मिनिट वरती तितकासा काही फरक आपल्याला पडत नाही, कुठलीही टाइम फ्रेम लावली तरी तुम्हाला चालणार आहे. आता जो स्टॉक तुम्ही घेणार आहे, तर त्याच्यामध्ये आता सपोज तुम्हाला ट्रेड करायचा आहे रिलायन्सचा स्टॉक. यस, तो रिलायन्सच्या स्टॉकमध्ये आपल्याला दोन गोष्टी चेक करायच्या आहे की तो स्टॉक जो आहे ना, तो जो मला इंट्राडे मध्ये घ्यायचा असेल 15 मिनिट टाइम फ्रेम किंवा 5 मिनिटला, तो त्याच्या मोठ्या टाइम फ्रेम वरती म्हणजे 4 आवर आणि 1 आवरला जे आहेत ना, ते तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. यस, जर तो 4 आवर 1 आवरला पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला 5 मिनिट 15 मिनिट मध्ये जे आहे ते ट्रेड करू शकतोय, कारण मोठी टाइम फ्रेम ज्या डायरेक्शन मध्ये चाललेली आहे, छोटी टाइम फ्रेम ही त्याच डायरेक्शन मध्ये चालते, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. मग आपल्याला ट्रेड करायचं आहे 15 मिनिटला किंवा ट्रेड करायचं आहे 5 मिनिटला, सो त्याचा 1 आवर आणि 4 आवर जो आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे असे जे आहेत ना, तुम्हाला एक साधारणतः तुम्ही जर 15-20 स्टॉक जर रोज तुम्ही ऑब्झर्व करताय, तर त्यापैकी तुम्हाला 5 ते 6 स्टॉक जे आहे ते तुम्हाला तिथे भेटतील आणि त्या स्टॉक प्रमाणे जे आहेत ते आपल्याला दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये जे आहे ते एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट जे काही आहे ते इंडिकेटर आपल्याला सांगणार आहे. दुसरी एक पद्धत आहे की जे मी जनरली यूज करतो, की जे आपले 10-15 स्टॉक जे आपण घेतलेले, की आपल्याला वाटतं की नाही हे बुलिश राहू शकतंय उद्या, बिकॉज त्याचा 4 आवर 1 आवर जो आहे तो टेक्निकली जे आहेत ना, तो टेक्निकली स्ट्रॉंग दिसतोय. परंतु काही काही फंडामेंटल न्यूज पण स्टॉकमध्ये जे आहेत त्या डेली बेसिसवरती येत असतात, परंतु रोज फंडामेंटल जे आहे ते प्रत्येक स्टॉकमध्ये घडेल असं आपण सांगू नाही शकत आहे. परंतु तेही आपल्याला जर ट्रॅक करायचं राहिलं, तेही जर ट्रॅक करायचं राहिलं आपल्याला, तर इथे एनएससीची जी वेबसाईट असते ना, या वेबसाईटवरती जाऊन मार्केट डेटामध्ये गेनर्स लुजर्स या सेक्शन मध्ये जायचं आणि इथे जाऊन आहे ना निफ्टी फिफ्टी सिलेक्ट करा. तर या निफ्टी फिफ्टी मध्ये बघा, तुम्ही जर इथं बघितलं तर टॉपचे 20 जे आजचे गेनर्स आहे ते तुम्हाला इथे मिळतात. लुजर्स तुम्हाला इथे जे आहेत टॉपचे ते तुम्हाला इथे मिळतात. सो आपण काय करायचंय, आपल्याला पहिले 15 मिनिट पर्यंत, सकाळी 9:15 जर मार्केट चालू होतंय, तर पहिल्या 15 मिनिट पर्यंत जे आहेत ना, ते तुम्हाला इथे आहे ना टॉपचे जे 5 स्टॉक मिळतील ना, इथे टॉपचे 4 ते 5 स्टॉक, तर आपण चेक करा की जो स्टॉक आपण चॉईस केलेला आहे, म्हणजे आता आपण समजा रिलायन्स चॉईस केलेला आहे, तर तो रिलायन्स जो स्टॉक आहे तो इथे या पहिल्या 5 मध्ये आलेला आहे का आज, किंवा त्यापैकी कोणता आलेला आहे, जे आपले 15-20 असतील ना त्यापैकी पहिल्या 5 मध्ये आज कोण आलेला आहे, आणि त्याचा चार्ट जो आहे तो आपल्याला आपल्या याच्यावरती लावायचा आहे. स्वतः हा कालचा म्हणजे आजचा मार्केटचा क्लोज आहे, परंतु हा जो आहेत ना, हे कालचे टॉपचे स्टॉक आहे 5 स्टॉक. सो याच्यापैकी हे 2 स्टॉक आपण घेऊ की जे सर्वांना माहिती आहे. ऍक्च्युली सर्व स्टॉक माहिती आहे, परंतु आपण एक सरफर्मा आणि आयसीआयसीआय बँक हे 2 स्टॉक जे आहे ते आपण घेऊया इथे. येस, सो मी इथे जाऊन सर्वात पहिले आहे ना सन फार्माचा स्टॉक इथे यूज लावतोय. येस, हा सन फार्माचा स्टॉक आहे. सो काल मार्केट सुरू झालं, तर मार्केट सुरू झाल्यावरती काल तो मोठ्या टाइम फ्रेमला पॉझिटिव्ह होता का ते चेक करायचे, तर तो नव्हता. येस, तो मोठ्या टाइम फ्रेम वरती जे आहे ते तो पॉझिटिव्ह नव्हता, तो निगेटिव्ह होता. तर अशा वेळेस आपल्याला ते ट्रेड टाळायचे असतात, बिकॉज तो त्या एका दिवसापुरता तो मोठा झालेला आहे. येस, येते लक्षात, त्या एका दिवसात तो मोठा झालेला आहे. सेम दुसरा स्टॉक जो आहे तो जर आपण बघितला, तर तो आपण इथं आयसीआयसीआय बँकचा बघूया. येस, आयसीआयसीआय बँकचा काय स्टॉक होता, तर यस हा स्टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह होता काल. किती वाजता, तर काल ज्यावेळेस मार्केट चालू झालं, राईट, मार्केट ज्यावेळेस चालू झालं, सो इथे बघा मार्केट चालू झाल्यावरती पहिल्याच कॅन्डलला हा जो स्टॉक होता, हा स्टॉक तुम्हाला इथे पॉझिटिव्ह दिसतोय सकाळी, आणि याचा 1 आवर आणि 4 आवर पण कसे पॉझिटिव्ह आहे. तसं सन फार्मा मध्ये दिसले का, तर इथं नाही दिसले आपल्याला, सन फार्मा मध्ये ते तुम्हाला दिसले नाहीत. का नाही दिसले, सो बिकॉज ऑफ या सिस्टमने की आपण मार्केटमध्ये गेलो, मार्केट जसंही चालू झालं, चालू झाल्यावरती पहिल्या 15 मिनिट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही सिच्युएशन होती, तर आपल्याला तो स्टॉक जो आहे तो सोडून द्यायचा, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ट्रेड
नाही करायचं. सो इथं बघा हे कन्फ्युजन कसं आहे, ते 1 आवरला तो दिसतोय परंतु 4 आवरला नव्हता तो. येस, 4 आवरला नव्हता. तसं आयसीआयसीआय बँक जर आपण बघितला, राईट, आयसीआयसीआय बँक जर आपण बघितला तर एक्झॅक्टली जो आयसीआयसीआय बँक आहे तो मार्केट सुरू झाल्यावरती 1 आवरला पण पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्या 4 आवरला पण जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा स्टॉक भेटलेला आहे. मग आता 5 गेनर्स 5 लुजर्स पहिले 15 मिनिट खूप झाले हे बघण्यासाठी. एनएससीच्या साईटवरती बघायचं आणि आपली जी वॉच लिस्ट आहे त्याच्यातून जे आपण सिलेक्ट केलेले 5-6 स्टॉक आहे तो स्टॉक तिथे आहे का हे आपल्याला तिथं बघायचंय. मग आता आयसीआयसीआय बँक आपल्याला भेटला. सो सिम्पली या आयसीआयसीआय बँकमध्ये आपल्याला जे आहेत पॉझिटिव्ह दिसतंय. बायचा ट्रेड इथं मी लावतोय आणि आपण बघू तो दिवसभरामध्ये त्या बाय प्रमाणे तो गेला का. ऑप्शनच्या जागी मी याला स्पॉट करतो. येस, तो बाय प्रमाणे गेलाय का. सो बिलकुल तो गेलेला आहे बघा इथे. तुम्ही जर इथं बघितलं तर आपली एंट्री झाली अँड आपल्या एंट्री नंतर जे आहे एंट्री नंतर छोटासा त्यांनी एसएल दिला खाली इक्विटीमध्ये. येस, इक्विटीचा ट्रेड आहे. पहिले त्यांनी एसएल दिला. एसएल नंतर जे आहेत परत एक रिएंट्री भेटली. टार्गेट 1, 2 आणि ऑलमोस्ट 3 तिन्ही टार्गेट आपले अचीव्ह झालेले. बट आपल्याला ट्रेड करायचं आहे ऑप्शन. याचा ऑप्शन कसा घ्यायचा, तर 9:30 ला जी एंट्री भेटली ना आपल्याला 1382 म्हणजे 1380 ही जी स्ट्राईक प्राइस असते ऍट द मनीची स्ट्राईक प्राइस, त्याचा तुम्हाला ट्रेड करायचा आहे ऑप्शन. यस, त्याचा काय ट्रेड करायचं आहे आपल्याला. सो त्याचा आपल्याला ऑप्शन ट्रेड करायचं आहे. तर आपल्याला ते ऑप्शन ट्रेड करण्यासाठी त्या ऑप्शनच्या चार्ट वरती तुम्ही जा आणि तिथे जाऊन जे आहे ते तुम्ही त्याचे ट्रेड जे आहे ते तुम्हाला इथे यूज करायचे. सो आपण एकदा जाऊन इथे आपण तो लावू त्याचा आयसीआयसीआय बँक 1380 1380चा कॉल. ओके, सो 1380च्या कॉलचा चार्ट आहे हा. ओके, सो या कॉलच्या चार्टमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर इथे बघा अगदी छोट्या एंट्री असं बघा 18ची एंट्री आहे आणि एक पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि त्यांनी टार्गेटही दिलेलं आहे 23चं. तर हे का असतं, तर इथे जर तुम्ही जर बघितलं ना, आता आयसीआयसीआय बँकची लॉट साईज 700 आहे मित्रांनो. यस, 700 लॉट साईज आहे आयसीआयसीआय बँकची. तर 700ची लॉट साईज आणि त्याच्यावरती जर आपण एखाद्या पॉईंटचा जर स्टॉप लॉस घेतोय, सो याचा अर्थ आपल्याला 700 किंवा 2.14 रुपयाचा लॉस इथपर्यंत ठीक आहे. परंतु आपण प्रॉफिट किती घेतोय, तर प्रॉफिट घेतोय आपण जवळजवळ 5 ते 6 पॉईंटचा. म्हणजे या रिस्कमध्ये 4-4.5 हजारांचा प्रॉफिट जो आहे तो तुमचा आरामात जे आहे ते इथं बनतोय या ट्रेडवरती. सो ठीक आहे, प्रॉफिट एक वेगळा भाग झालेला आहे. परंतु आपल्याला जे ट्रेड घ्यायचे असतात ना, ते ट्रेड त्याच्या ऑप्शन चार्ट वरती जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन चार्ट वरती त्याच्या ज्या एंट्री येतात त्या एंट्री प्रमाणे आपल्याला तिथं ट्रेड करायचंय. मग तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड घ्या, तुम्ही जे आहात ते तुम्ही त्याच्या ऑप्शन मध्ये ट्रेड घ्या. परंतु आता हा ट्रेड जर बघितलं तर बाबा हे बघा इथे बाय आली आणि लगेच स्टॉप लॉस. तर एंट्री झाली. तर एंट्री झाल्यावर त्यांनी पहिले टार्गेट दिले, ऑल टार्गेट त्यांनी अचीव्ह केले पहिले. मी इथं तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. सो इथे बघा एंट्री झाली आणि खाली स्टॉप लॉस होता. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 ऑल टार्गेट भेटले. आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. त्या प्रॉफिट नंतर जे आहे ते परत मार्केट जे आहे ते खाली आलं. इथे एक स्टॉप लॉस हिट झाला. परंतु 5 मिनिटला त्याच्यामध्ये परत जी रिएंट्री भेटली असेल आपल्याला, रिएंट्री नंतर तो इतक्या वरती गेलेला आहे तो ऑप्शन की त्यांनी जवळजवळ हाय दिलेला होता. जवळजवळ हाय दिलेला होता 38चा 37-38चा हाय दिलेला आहे. म्हणजे याच्यात काय तुम्हाला बघायला मिळतंय की बघा 1 ते 2 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि त्याच्या ऑप्शन मध्ये प्रॉफिट किती पॉईंटचा आहे, तर जवळजवळ 17 ते 18 पॉईंटचा प्रॉफिट झालेला आहे. सो एवढे मोठे ट्रेड जे आहे ते आपल्याला मिळतात. परंतु यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे, तर सर्वात महत्वाचं आहे स्टॉक सिलेक्शन. तर स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, किंवा नसल समजली तर व्हिडिओला परत परत बघा एकदा. ट्रेंड अनालिसिस मध्ये जाऊन जे आहे ते आपल्याला इथे ट्रेंड अनालिसिस मध्ये जायचं. तो आयसीआयसीआय बँक जो आहेत ना, तो मार्केट सुरू होताना सकाळी तो त्याच्या 1 आवरला आणि 4 आवरला कसा पाहिजे, तो पॉझिटिव्ह पाहिजे. बाकी 1 डेला 1 वीकला जर पॉझिटिव्ह असला तर अजून बेटर आहे. म्हणजे आपण समजू शकतोय की नाही हा बुलिशच आहे. हा जो आहे ट्रेड हा वरती जाणारा ट्रेड आहे. तर मग तुम्हाला इक्विटी ट्रेड घ्यायचे तर इक्विटी घ्या, ऑप्शन घ्यायचे तर ऑप्शन घ्या. परंतु 2 ते 3 स्टॉक जे आहे ते आपल्याला मार्केट डेटानुसार आणि आपल्या टेक्निकल अनालिसिस नुसार जे आहे ते भेटलेले पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही ट्रेडमध्ये जे आहे ते काम करू शकताय. सो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.